दक्षिणेतील तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर तंजावर आहे, ज्याला शहाजी राजांनी जिंकलं होतं. त्यांच्यानंतर ही जहागीर छत्रपतींचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजेंना मिळाली. याच व्यंकोजी राजे उर्फ एकोजी राजांनी दक्षिणेत स्वराज्याचा विस्तार केला. दक्षिणेला भगवं करण्याच्या छत्रपतींच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे संभाजीराजांनी ठरवले आणि ते दक्षिणेतील मोहिमेवर उतरले. म्हैसूरच्या वाडियार चिक्कदेवराय राजाला झुकविल्याच्या विजयानंतर ते तंजावरला गेले. त्यावेळेस गादीवर व्यंकोजी राजांचे पुत्र शाहूराजे होते. त्यांनी मेजवानीसाठी संभाजीराजांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचे आदेश दिले आणि स्वतः शंभूराजांच्या आवडीची तुरीची आमटी बनवण्यास घेतली. दक्षिणेत आमसूल पिकत नसल्याने वर्षभराचे आमसूल मागवले जायचे आणि नेमके तेच संपले होते. शाहूराजांचा पारा चढला तर त्यांना तंजावर राज्याचा मुख्य बल्लवाचार्याने आमसुलाऐवजी चिंचेचा कोळ वापरण्याची विनंती केली. अन्य काहीही पर्याय नसल्याने शाहूराजेंना चिंचच वापरावी लागली. याच प्रसंगाची आठवण म्हणून संभासाठी केलेला पदार्थ सांबार म्हणून प्रचलित झाला. काही जण असेही म्हणतात की चिंच वापरण्याचा सल्ला खुद्द पाकशास्त्रतज्ञ असलेल्या संभाजीराजेंनीच दिला होता, तर कोणी म्हणतं संभाजीराजेंनीच पहिलं सांबार बनवलं होतं. दावे काही का असेनात, पण दक्षिणेला सांबार ही धाकल्या धन्याचीच देण होती हे नक्की. आणि याला प्रमाण आहे तंजावरमधली सरस्वती महाल लायब्ररीमधलं सरबेंद्र पाकशास्त्राचं पुस्तक. तसेच पुष्पेश पंतसारख्या अनेक पाकशास्त्रज्ञांचीही या गोष्टीला मान्यता आहे. एवढंच काय तर करेज ऑफ इंडिया या चॅनलवर सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूरसुद्धा याचं समर्थन करतात. दाक्षिणात्य पदार्थ आजही सांभारशिवाय अपूर्ण आहेत. म्हणून अभिमानानं म्हणा, अस्सं होतं माझं राजं.